याचा प्रॉब्लेम असा होता मित्रांनो, आठवडा 2,10,000, महिना 8,40,000 रुपये माझ्या डोक्यात जात नव्हते. त्याचं कारण असं होतं, या व्यवसायामध्ये येण्याच्या अगोदर मी रस्त्याच्या कडेला छत्री लावून सिम कार्ड विकणार व्यक्ती. लोकांकडून 10,000 रुपयाने मी पैसे जमा करायचो. तेव्हा कुठेतरी महिन्याचं कॅल्क्युलेशन लागायचं 10 ते 12,000 रुपये, वर्षाचं बजेट व्हायचं 1,00,000. एवढा गार एसी फुल आहे ना. नमस्कार. ओळख करून द्यायला आवडेल मित्रांनो, नाव माझं रवी पंडितराव चव्हाण. प्रॉपर मी परभणी जिल्ह्यातील एक छोटासा तालुका आहे मानवत, जिथून बिलॉंग करतो. आणि जसे आज तुम्ही या हॉलमध्ये येऊन बसलेला आहात, असंच बरोबर 6 वर्षापूर्वी मला परभणी येथे किडनॅप करून घेऊन गेले होते. किडनॅप समजतं? तुमच्यापैकी पण बरेच असतील. आज किती आहेत? अच्छा, साहेबांनी हातवरती केला. किडनॅप म्हणजे माझी जायची इच्छा नव्हती, मला बळजबरी कोणीतरी घेऊन गेलो होतो. गेलो, प्रोग्राम बघायला बसलो. बसल्यानंतर प्रोग्राम सुरू झाला. पहिले 10 मिनिटं मला मजा वाटली, कारण इन्कम माझ्या डोक्यामध्ये जाण्यासारखं होतं. कारण सुरू आज ज्यांनी प्लॅन दिला तुम्हाला, कमीत कमी इन्कम किती सांगितलं? 1200 रुपये. ज्यावेळेस मी 1200 रुपये ऐकले, कॅल्क्युलेशन केलं, 4,800 रुपये महिना होऊ शकतो. महिन्याला 4-5 हजार रुपये कमवणं पॉसिबल आहे. हा बिझनेस करायला काही हरकत नाही, कारण मी फुल टाइम काम करून महिन्याला 10,000 कमवतो. जर हा बिझनेस पार्ट टाइम मध्ये केला तर 4-5 हजार एक्स्ट्राचं इन्कम येऊ शकतं, करायला हरकत नाही. पण हळूहळू आकडे वाढू लागले, आणि जसे तिकडे आकडे वाढू लागले तसा इकडे माझा बीपी वाढू लागला. आणि ज्यावेळेस 2,10,000 सांगितले, मी फक्त त्या ज्या व्यक्तीने मला आणलं होतं फक्त त्याच्या चेहऱ्याकडे बघत होतो, आणि मनातल्या मनात एकच वाक्य बोलत होतो, तू फक्त आता बाहेर भेट. हॅलो, होतं ना असं? याचा प्रॉब्लेम असा होता मित्रांनो, आठवडा 2,10,000, महिना 8,40,000 रुपये माझ्या डोक्यात जात नव्हते. त्याचं कारण असं होतं, या व्यवसायामध्ये येण्याच्या अगोदर मी रस्त्याच्या कडेला छत्री लावून सिम कार्ड विकणार व्यक्ती आहे. लोकांकडून 10,000 रुपयाने मी पैसे जमा करायचो. तेव्हा कुठेतरी महिन्याचं कॅल्क्युलेशन लागायचं 10 ते 12,000 रुपये, वर्षाचं बजेट व्हायचं 1,30,000, 1,40,000 रुपये. अशा व्यक्तीला जर कोणी उठलून असं हॉलमध्ये आणून बसवलं आणि सांगितलं 2,10,000 आठवडा, पटेल का? नाही पटला. मी पण उठून बाहेर निघालो. ज्या व्यक्तीने मला आणलं होतं ते म्हणला, फक्त प्रोग्राम मध्ये बसून राहा, बिझनेस नाही केला तरी चालते. मी पण म्हणलं, तिकटाचे पैसे वाया कशाला घालवायचे, आता आलोच इथं बसून घेऊ. पण शेवटी नॉमिनेशन फॅसिलिटी मी प्लॅन मध्ये ऐकली. त्यावेळेस स्वतःला एक प्रश्न विचारला की रवी चव्हाण, हा बिझनेस जर का तू नाही केला, सिम कार्ड विकतोय, सिम कार्डच विकत राहिला, आणि देव न करो तुझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर ही आयडिया कंपनी, वोडाफोन कंपनी तुझ्या घरी पैसे पाठवेल का? माझ्याकडे उत्तर नाही होतं मित्रांनो. पण या बिझनेस मध्ये मी पाहिलं का नॉमिनेशन फॅसिलिटी आहे. इथं काम करत असताना जर का आपल्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर आहे तसा व्यवसाय 24 तासाच्या आत आपल्या वारसाच्या नावावरती ट्रान्सफर होऊ शकतो. मी म्हटलं, तिकडे एवढी मेहनत करतोय, थोडी मेहनत इथं आणखी परिवारासाठी करू. तिथं आपण पोटासाठी काम करतोय, जीवन जगण्यासाठी काम करतोय, इथं थोडंसं स्वप्नासाठी काम करून भाऊ. गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर म्हणून खाली ट्रायल बेसिस वरती करायला काय हरकत नाही. म्हणून या बिझनेसला मी सुरुवात केली मित्रांनो. प्रोग्राम पाहून आलो. प्रोग्राम पाहून आल्याच्या नंतर फुल एक्साइटेड होतो. जवळच्या लोकांना सांगून पटापट लोकांना जॉईन करायचं डोक्यामध्ये घेऊन आलो. मी सगळ्यात पहिले गेलो स्वतःच्या भावाकडे. भावाला सांगितलं, अशी एक जबरदस्त कंपनी आहे ज्या कंपनीतून आपले स्वप्न पूर्ण होऊ शकतात, लाखो रुपये इन्कम मिळू शकतं. माझा भाऊ बोलला, बेटा असं काही होत नसते, तू पण करू नको, मला पण सांगू नको. एवढ्यावर नाही थांबला. जेवढे नातेवाईक होते सगळ्यांना फोन करून सांगितलं, माझ्या भावाने कुठली तरी कंपनी आणली, 10,000 रुपये मागते, दिले तर तुम्ही ते बघून घ्या, आम्हाला फोन करू नका. त्याच्यानंतर गेलो बायकोच्या भावाकडे. त्याने तर पूर्ण प्लॅन पण ऐकून घेतला नाही. अर्ध्यातच थांबवलं. बोलला, मार्केटमध्ये काय व्यवसाय करायचे सांगा, किती भांडवल लागते तेवढं भांडवल देतो, फक्त हे माणसं पकडायचं काम करू नका. हॅलो, याला काय बोलतात लोक? माणसं पकडायचं काम. असे जवळजवळचे 27 लोक नाही बोलले मला. मग ज्या व्यक्तीने मला आणलं होतं मी त्याच्याकडे गेलो. म्हणलं, हा बिझनेस लोकांना उल्लू बनवायचा आहे, जसं तू मला बनवलंय. कारण इथं लोक येत नाही. तो बोलला, असे कसे येत नाही, तू कसा आला? मग मला एक सांग म्हणे, तू लोकांना काय सांगतो? मी म्हटलं, तेच जे तुम्ही कार्यक्रमात सांगता. मी 27 लोकांना काय सांगितलं होतं ऐकायचंय? ज्याच्यामुळे लोक मला काय म्हणले? मी लोकांना सांगायचो, माय लाईफस्टाईल नावाची कंपनी आहे, 10,000 रुपये भरायचे, 2 माणसं करायचे, कमीत कमी 1200, जास्तीत जास्त 2,10,000. तुम्ही पण करोडपती, मी पण करोडपती. हॅलो. मग ज्या व्यक्तीने मला आणलं होतं तो बोलला, एवढं सोपं असलं असतं तर 12 वेळेस तुझ्या पुढे डोकं आदळून घेतलं असतं का? हा बिझनेस लोकांना सांगायचा नाहीये, तर हा बिझनेस प्रोग्राम मध्ये लोकांना आणून खुर्चीवर बसवून दाखवायचा बिझनेस आहे. तुम्ही लोकांना प्रोग्राम मध्ये आणून बसवा. मग मी ते पण करायला सुरुवात केली. मी लोकांना आणून बसवायला सुरुवात केली. आणि मित्रांनो, यू डोंट बिलीव्ह,
अनोळखी लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला. सुरुवातीला 2 यायचे वांदे होत होते, पण आजच्या डेटमध्ये टोटल टीम साईज जर सांगायचं झालं, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जवळपास 4 ते 5 राज्यांमध्ये टीम आहे मित्रांनो. 24,000 प्लस लोकांचं नेटवर्क आहे. खूप मोठ्या अपेक्षा घेऊन या बिझनेसला सुरुवात नव्हती केली. जे मी महिन्याला 10 ते 12,000 रुपये कमवतो, ते 10 ते 12,000 रुपये मी गेल्यानंतर माझ्या परिवाराला मिळतील. माझ्या परिवाराची सिक्युरिटी होईल. उद्या पैशासाठी कुणापुढे त्यांना हात पसरवायची गरज पडू नये, या छोट्याशा इंटेन्शनने मी हा बिझनेस सुरू केला होता. पण सांगायला खूप प्राऊड वाटतो मित्रांनो, माझं कालच्या एका महिन्याचं इन्कम आहे एका सिंगल आयडी वरती 2,44,507 रुपये. एक सर्वसामान्य व्यक्ती, रस्त्याच्या कडेला छत्री लावून सिम कार्ड विकणारा व्यक्ती आहे. फक्त एक कारण लागतं मित्रांनो हा बिझनेस करण्यासाठी. माझ्याकडे कारण होतं, माझं स्वतःचं घर नव्हतं, मी भाड्याच्या घरात राहत होतो. 1,500 रुपये भाड्याच्या घरात राहत होतो मित्रांनो. मेहनत केली, सिस्टीम सांगतं त्या पद्धतीनं, सिनियर सांगतं त्या पद्धतीनं काम केलं, सातत्य ठेवलं आणि त्याचा परिणाम असा झाला. आज मानवत मध्ये 13.5 लाख रुपयाचं 1 BHK हाऊस आहे आणि आताच नेमकं परभणीमध्ये मी 32 लाख रुपयाचा 2 BHK फ्लॅट बुक केला मित्रांनो. 6 वर्षामध्ये 2 घरांचा मालक आहे आज. सुरुवातीला याच हॉलमध्ये ऍज अ डिस्ट्रीब्युटर म्हणून मी यायचो मित्रांनो, तर रेल्वेने प्रवास करावा लागायचा. आज तुम्हाला सगळ्यांना भेटायला आलो, ती या बॅनरची ताकद आहे मित्रांनो. 10.5 लाख रुपयाच्या गाडीमध्ये आलो. या गोष्टीचा आनंद अजिबात नाही का आज माझं घर झालं, माझी गाडी झाली, अजिबात नाही. माझ्या टीम मध्ये आज 4 लोकांची घरं झालेत, जवळपास 12 लोकांकडे गाड्या आहेत. मी पैसे कमवतो, माझ्या टीम मध्ये 700 लोक आहेत जे 5,000 ते 2.25 लाख रुपये कमवतात. ही खरी अचिव्हमेंट आहे. स्वार्थासोबत आपण इथं परमार्थ करू शकतो मित्रांनो. माणसाला मोठं व्हायचं असेल तर त्याच्यासाठी एकच गोष्ट कंपल्सरी असते, ती म्हणजे तुमची विचारसरणी, तुमचा विचार पॉझिटिव्ह असला पाहिजे मित्रांनो. कारण कुठलाच प्लॅन माणसाला श्रीमंत नाही बनवू शकत. तसं असलं असतं तर या बिझनेस मध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती लखपती आणि करोडपती झाला असतं की नाही. पण मोजकेच लोक का सक्सेस होतात, त्याचं कारण मित्रांनो त्यांच्यामध्ये एक विचारसरणी असते की मला माझ्या परिवाराचे स्वप्न पूर्ण करायचे, हे किड्या मुंग्यासारखं मला जीवन जगायचं नाहीये. आणि तो विचार घेऊन मी या बिझनेस मध्ये आलो होतो मित्रांनो. म्हणून आज तुमच्या समोर नॅशनल टीम कोऑर्डिनेटर म्हणून उभा आहे. तुम्हाला जाता जाता एकच सांगेल, ज्या पण व्यक्तीने तुम्हाला या हॉलमध्ये आणून बसवलंय त्या व्यक्तीवर एकदा विश्वास ठेवा आणि एकदा विश्वास ठेवा स्वतःवरती की यस मी करू शकतो. जगातली अशी कुठलीच गोष्ट नाही मित्रांनो जी माणसाने ठरवली आणि ती होऊ नाही शकत. बरोबर आहे ना. तर आज तुम्ही ठरवा का तुमच्या परिवाराला एक मिडल क्लास लाईफ, एक सर्वसामान्य लाईफ द्यायची का एक लक्झरियस लाईफ द्यायची. प्लॅटफॉर्म नव्हता आतापर्यंत, आज प्लॅटफॉर्म इथे मिळालेला आहे मित्रांनो. धंधे में बहुत दम है, बस बंदे में दम होना चाहिए. क्या आप लोगों में है? तो आपको इस बिजनेस में आने के लिए दिल से शुभकामनाएं देता हूं दोस्तों. जिस बंदे ने इस बिजनेस में मुझे लाया है, मेरे ग्रेट गुरु ब्रांड न्यू आरटीसी लीडर मिस्टर अनंत अवचार सर, इनको कोटि कोटि धन्यवाद देता हूं. आपको इस बिजनेस में आने के लिए दिल से शुभकामनाएं. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय लड़के.